श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो व मित्रांनो, मी तुम्हाला आज खूप प्रभावी सेवा सांगणार आहे। ती सेवा अशी आहे की आपल्या जीवनातले संकट दुःख सगळे दूर होतील। ती सेवा खूप प्रभावी आहे, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करा। बघा, प्रत्येकाच्या घरात कुलदेवी व कुलदैवत प्रत्येकाच्या घरात असतात। आपण त्यांची पूजा केलीच पाहिजे। आपल्या घरामध्ये का अडचणी येतात, का सगळे संकट आपल्यालाच येतात, का कोणती कामं हाती घेतलेली होत नाही, काय काम करायला गेलं तर अडचण काय येते, का आपण यशस्वी होत नाही, याचं सगळ्याचं कारण एकच आहे की आपली कुलदेवी कुलदैवत आपण त्यांना प्रसन्न करत नाही, आपण त्यांची पूजा करत नाही। आपण बरंच काही करतो, या देवाला जा त्या देवाला जा प्रत्येक, पण जावा तुम्ही, पण आपल्या कुलदेवी देवताला कधी विसरायचं नसतं। त्यांची पूजा नित्यनेमाने केलीच पाहिजे, तर आपलं घर प्रसन्न, आपण आपली कुलदेवी प्रसन्न, कुलदैवत प्रसन्न, तर आपला संसार प्रसन्न, आपला परिवार प्रसन्न, आपले मुलं बाळ प्रसन्न, सगळं चांगलं आपलं होणार। तर याच्यासाठी आपल्याला कुलदेवीची पूजा ही केलीच पाहिजे। तर बघा, काहीकांच्या जीवनात इतकी अडचणी येतात, लग्न जमत नाही, मुलांचं जमत नाही, मुलींचं जमत नाही, त्यांच्या घरात ठरलं तरी मोडतं, काही ना काही होतंच। परत बघा, मुलांचं शिक्षण होतं पण नोकरी लागत नाही, बरेच वर्ष त्यांचं शिक्षण झालेलं आहे, कुठं जॉब लागत नाही, जॉबला गेलं तर अडचणी येतात। परत लग्न झालेल्या मुलं मुली, त्यांना काही ना मुलं बाळ होत नाही, का तर हे कुलदेवीमुळं। कुलदेवीला आपण प्रसन्नच करत नाही, कधी कधी तिची पूजा करत नाही, त्याच्यामुळं कुलदेवीची पूजा करणं ही खूप गरजेचं आहे। तिला प्रसन्न केलं तर आपलं जीवन खूप सुखी होणार आहे। तिचे एकदा आशीर्वाद आपल्याला लाभला तर कसलीच अडचण व कसली बाधा आपल्या घरात येणार नाही। आपली देवी आपलं रक्षण करत असते, आपलं कुळाचं रक्षण करत असते, म्हणून कुलदेवीची पूजा ही केलीच पाहिजे। तर काय करायचं, वर्षातून एकदा देवीला जाऊन यायचं, देवाला जायचं, त्यांची खणनाराने ओटी भरायची, जसं आपल्या घरामध्ये जी काही पूजा असेल ती करायची, देवांना प्रसन्न करायचं। तर मी तुम्हाला आज एक खूप प्रभावी सेवा सांगणार आहे, ती जर तुम्ही केली तर तुमची पण अडचणी दुःख दूर होतील। ही खूप प्रभावी सेवा आहे आणि ही माझा अनुभव आहे, हे मी सांगत आहे। तर काय करायचं आहे आज मी तुम्हाला सांगत आहे। तर रोज सकाळी देवपूजा झाल्यावर आपलं दुर्गा सप्तशतीचा रोज एक अध्याय वाचायचा आहे व ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः असा एक माळ जप करायचा आहे। त्याच्यानंतर कुलदेवीची सकाळ संध्याकाळ आरती करा। पहिलं गणपतीची आरती करा, मग कुलदेवीची आरती करा, नंतर आपला साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालतो, जे काही आपल्या घरात असेल ते दाखवा। असं केल्यामुळे आपल्या घरात कधीच कोणती बाधा होणार नाही, कोणती अडचण येणार नाही, कोणतं संकट येणार नाही, आणि जे कोणतं काम आपण हाती घेतलं ते पूर्ण होणारच, अशी ही सेवा आहे। तुम्ही बघा करून, तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा। सेवा केल्यामुळे आपले जीवन खूप बदलतो व बघा, कुलदेवीला प्रसन्न नक्की करा व माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। श्री स्वामी समर्थ।